नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड जेफ एन सिरीज मधील इयत्ता 8वी यामधील सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आपण आज पाहणार आहोत. आणि या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मागील व्हिडिओ पाहायचा आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहिले आणि धड्याची सखोल पद्धतीने माहिती सुद्धा बघितलोय. तर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा, प्रश्न आपल्याला काय सांगतो ते आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर बघा, खालील सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात योग्य जोडी असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, आपल्याला गट ए आणि गट बी अशी दोन गट दिलेले आहेत. पहिल्या गटामध्ये आपल्याला जीवाणूंची नावे दिली आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये आपल्याला त्यांचा आकार दिलेला आहे. तर आपल्याला योग्य जोड्या जोडून पर्याय क्रमांक आपल्याला अचूक पर्याय निवडायचे. बघा, जीवाणू जीवाणूचा आकार आपल्याला किती असतो तो बघायचा. जीवाणूचा आकार सर्वात कमी असतो. जीवाणूचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. त्याच्यानंतर दुसरा जो जीवाणू दिला तर तो आहे आदिजीव. आदिजीवचा आकार सुमारे किती असतोय तो आपल्याला बघायचा. बघ, आदिजीवाचा आकार 200 मायक्रोमीटर एवढा असतो. त्याच्यानंतर आपल्याला शैवाल दिलेले आहेत. शैवालाचा आकार किती असतोय तो बघायचा. शैवालाचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला जीवाणू दिले आहे. विषाणूचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा त्याचा आकार असतो. तर आपल्याला अचूक पद्धतीनं आपण जे पर्याय ते आपण ते करून घेतलोय. आपल्याला बघायचं की पर्याय 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय कोणता असेल. सुरुवातीला बघा, जीवाणूचा पर्याय कोणता आहे. जीवाणूचा पर्याय डी असेल. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आदिजीव. आदिजीवाचा पर्याय कोणता. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर आपला जो जीवाणू आहे शैवाल. शैवालचा पर्याय क्रमांक बी आहे. आणि विषाणूचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक ए आहे. तर या ठिकाणी खाली आपल्याला पहिला पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 असे 4 पर्याय दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला बी सी बी ए कोणत्या पर्यायामध्ये दिसते तो पर्याय आपल्याला निवडायचा. तर बघा, 1चं डी, 2चं सी, 3चं बी आणि 4चं ए. तर पर्याय क्रमांक दुसरा हा आपला अचूक उत्तर असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न आपण बघूया. तर बघा, जो आपल्याकडे 10वा प्रश्न आहे. 10वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय. सुरुवातीला आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवायचा. तर जोड्या जोडून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. तर बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन गट दिलेले आहेत. तर गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक बी. तर या ठिकाणी काही शास्त्रज्ञांची आपल्याला नावे दिलेली आहेत आणि त्यांनी कशाचा शोध लावला ते आपल्याला त्यांची जोड्या आपल्याला जुळवायचे. तर बघा, सुरुवातीला विल्यम हार्वे. विल्यम हार्वे यांनी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध लावला. त्याच्यानंतर कार्ल लॅंडस्टेनर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी कशाचा शोध लावला ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, दुसरा जो शास्त्रज्ञ आहे तो आहे रॉबर्ट विटाकर. रॉबर्ट विटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ होते. त्याच्यानंतर कार्ल लॅंडस्टेनर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी एबीओ रक्तगटाची एबीओ रक्तगटाची एबीओ रक्तगटाचा शोध लावला. त्याच्यानंतर रॉय क्लॅफाम जे होते त्यांनी परिसंस्थेचा शोध लावला. त्याच्यानंतर दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत कॅमिलिओ गॉल्गी. तर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी चेतासंस्थेची रचना केली. तर या प्रकारे आपण जोड्या जुळवून घेतलोय. त्याच्यानंतर आपल्याला खाली पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 असे 4 पर्याय दिले. त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा. तर विल्यम हार्वे यांचा पर्याय क्रमांक गट क्रमांक बी मधील पर्याय क्रमांक 5वा आहे. त्याच्यानंतर रॉबर्ट विटाकर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्या
याची योग्य जोडी कोणती दिसते आपल्याला? रॉबर्ट विटाकर, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर कार्ल लँडस्टेनर हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी एबीओ रक्तगटाची मांडणी केली होती. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर रॉय क्लॅपॉन हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी परिसंस्थेचा शोध लावला होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर कॅमिलिओ गॉल्गी हे जे शास्त्रज्ञ होते चेतासंस्थेची रचना त्यांनी केलेली होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 असेल. तर खाली बघा 5 4 2 3 1 हा पर्याय आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतोय ते आपल्याला बघायचं. तर ए जे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असेल. तर या ठिकाणी ए जे विल्यम हार्वे यांनी काय केलं होतं? शरीरातील रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला. त्याच्यानंतर बी बी कार्ल बी हे रॉबर्ट विटाकर होते. ते अमेरिकन परिस्थिती तज्ञ होते. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पर्याय सी जे रॉय क्लॅपॉन हे जे त्यांनी एबीओ रक्तगटाची शोध लावला. त्याच्यानंतर डी जे डी कॅमिलिओ गॉल्गी हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी त्यांनी काय केले? परिसंस्थेचा शोध लावला. त्याच्यानंतर हे बघा आपलं हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी 11वा प्रश्न आपल्याला बघायचा. तर बघा डीएनए किंवा आरएनए पासून बनलेल्या लांबलचक रेणूला प्रथिनांचे आवरण असते, हे विधान खालीलपैकी कोणाबाबत सत्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 जीवाणू, पर्याय क्रमांक 2 आदिजू, पर्याय क्रमांक 3 कवके, पर्याय क्रमांक 4 विषार. तर डीएनए किंवा आरएनए पासून लांबलचक बनलेल्या रेणूला प्रथिनांचे आवरण असते, हे जे प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 विशाल. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 13वा हा आपला जो प्रश्न आहे 13वा खालील जोड्या जुळवताना कोणत्या वैज्ञानिक परिस्थितिकी तज्ञाने किती सृष्टीत सजीवांची विभागणी केली याचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा. तर मग गट क्रमांक ए गट क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला 2 गट दिलेले आहेत. तर बघा काय शास्त्रज्ञांची आपल्याला नावे दिलेली आहेत आणि त्यांनी किती सृष्टींचा शोध लावला ते आपल्याला बघायचं. तर बघा कार्ल लिन्स या ठिकाणी तर बघा या ठिकाणी गट क्रमांक ए मध्ये सुरुवातीला कार्ल लिन्सांनी किती सृष्टीमध्ये विभागणी केली ते आपल्याला बघायचं आहे. कार्ल लिन्सांनी सजीवांची 2 सृष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर दुसरे जे शास्त्रज्ञ कोपलॅन यांनी किती सृष्टीमध्ये सजीवांची विभागणी केली ते आपल्याला बघायचं आहे. 4 2 3 5 तर या ठिकाणी कोपलॅन यांनी 4 सृष्टीमध्ये सजीवांची विभागणी केली. त्याच्यानंतर हेगेल हे शास्त्रज्ञ हेगेल यांनी किती सृष्टीमध्ये सजीवांची विभागणी केली ते आपल्याला बघायचं. तर हेगेल यांनी 3 सृष्टीमध्ये सजीवांची विभागणी केली. त्याच्यानंतर जे विटाकर यांनी सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली. तर बघा सुरुवातीला कार्ल लिन्स हे पर्याय बी कार्ल लिन्स यांनी 2 सृष्टीत विभागणी केली. त्याच्यानंतर कोपलॅन यांनी सजीवांची 4 सृष्टीमध्ये विभागणी केली. त्याच्यानंतर हेगेल यांनी सजीवांची 3 सृष्टीमध्ये विभागणी केली. हा पर्याय सी असेल. तर कोपलॅन यांनी हे पर्याय आपला ए असेल. कोपलॅन यांनी जे सृष्टीमध्ये विभागणी केली त्याचा पर्याय ए. हेगेल यांनी 3 सृष्टीमध्ये विभागणी केली म्हणून त्याचा पर्याय असेल सी. आणि त्याच्यानंतर विटाकर जे होते सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली होती म्हणून पर्याय आपला डी असेल. तर बघा खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपली जी सिरीज असेल बी ए सी डी तर 4 पर्यायांपैकी आपल्याला बी ए सी डी कोणत्या पर्यायामध्ये दिसते ते आपला उत्तर असेल. तर या ठिकाणी बघा बी बी ए सी डी या ठिकाणी आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसेल? पर्याय क्रमांक 3 बी ए सी डी म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो
विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जे 11वा प्रश्न घेतला होता त्यामध्ये आपला एक प्रश्न राहिलेला आहे, जो की 12वा प्रश्न आहे. तो आपण आता घेऊन टाकू. तर बघा, प्रश्न आपल्याला काय सांगते की आपल्याला बघायचं आहे, जर ज्वारी ज्वारी बरोबर आपल्याला जे दिलेलं आहे, त्याच्यानंतर कवक कवक म्हणजे काय असते, फंगी, म्हणून त्याला F ने दर्शवले. त्याच्यानंतर युग्लिना युग्लिना जो असतो त्याला आपण E ने दर्शवलंय. त्याच्यानंतर आपल्याला समोर बघायचं पॅरामीशियम पॅरामीशियम जे आहे त्याला आपण P ने दर्शवलंय. आळिंबी आळिंबी म्हणजे अळीव असते, जे की खूप जण खाण्याचा पदार्थ असतो तो बघा, तर त्याला आपल्याला E ने दर्शवलंय. यांची पोषण पद्धतीनुसार मांडणी केली तर परपोषी परपोषी म्हणजे H, त्याच्यानंतर स्वयंपोषी स्वयंपोषी म्हणजे A, या चिन्हाने दर्शवले. मृतोपजीवी म्हणजे मृत अवशेषावर जे जगतात, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी मृतोपजीवी आहेत, तर आपण S ने दर्शवलंय. तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे तो आपल्याला बघायचा. तर बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर आपण समोरच्या प्रश्नांकडे जाऊया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 14 बघायचा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 आपल्याला काय सांगतो ते बघायचं आहे. कवके या सृष्टीतील सजीव आपल्याला ओळखायचे. कवके पर्याय क्रमांक 1 ऍस्परजिलस, पर्याय क्रमांक 2 युग्लिना, पर्याय क्रमांक 3 प्लास्मोडियम, पर्याय क्रमांक 4 अमिबा. तर कवक सृष्टीतील सजीव ऍस्परजिलस हा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असेल. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 15 बघायचा आहे. 15वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, डॅश डॅश मध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. पर्याय क्रमांक 1 शेवाळ, पर्याय क्रमांक 2 बुरशी, पर्याय क्रमांक 3 निवडून, पर्याय क्रमांक 4 कमळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 शेवाळ, पर्याय क्रमांक 2 बुरशी, पर्याय क्रमांक 3 निवडून आणि पर्याय क्रमांक 4 कमळ दिलेला आहे. तर या ठिकाणी यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो आपल्याला काळजीपूर्वक वाचण्याचा. डॅश डॅश मध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. तर यामध्ये जे शैवाल असेल, शैवालामध्ये हरितद्रव्य असते, त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकते. निवडून सुद्धा हे हिरवी वनस्पती असते आणि ती पण प्रकाश संश्लेषण करू शकते. आणि जी कमळ जे असते, कमळ सुद्धा हिरवी असते, म्हणजे त्यामध्ये सुद्धा आपल्याला हरितद्रव्य असते. तर त्यामुळे बुरशी, तर या ठिकाणी जे बुरशी असेल, बुरशी हे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल, कारण की बुरशीमध्ये हरितद्रव्य नसते, त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकणार. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, 16वा प्रश्न आपल्याकडे आहे. 16वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते आपल्याला अगोदर बघायचं आहे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. तर खालीलपैकी आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. तर बघा, सुरुवातीला कवके कुजलेल्या कार्बनिक पदार्थावर जगतात. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 पॅरामेशियम प्रजननासाठी रोमके वापरतात. त्याच्यानंतर मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव एकदेशी असतात. त्याच्यानंतर युग्लिना हा परपोषी सजीव आहे. या ठिकाणी आपल्याला 4 जे पर्याय आहेत काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर आपल्याला अचूक पर्याय हा निवडायचा. कवके कुजलेल्या कार्बनिक पदार्थावर जगतात हे विधान बरोबर आहे. कवके हे कुजलेल्या कार्बनिक पदार्थावर जगतात. त्याच्यानंतर पॅरामीशियम प्रजननासाठी रोमके वापरतात हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव एकविषय असतात. मोनेरा सृष्टीतील सजीव सगळे एकविषय असतात हे सर्वांनाच माहित आहे. तर हे पर्याय सुद्धा बरोबर आहे. तर आपल्याला असत्य विधान कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं होतं. तर युग्लिन हा परपोषी सजीव आहे. युग्लिन हा परपोषी सजीव नसून तो स्वयंपोषी आहे, कारण की त्यामध्ये आपल्याला हरितद्रव्य असते, त्यामुळे प्रकाश संश्लेषणा मार्फत ते स्वतःच अन्न स्वतः तयार करते, त्यामुळे ते स्वयंपोषी असतात, ना की परपोषी. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा जो प्रश्न असेल आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 17वा प्रश्न बघायचा आहे. 17वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय बघा, दृश्य केंद्रकी पेशींचा आकार डॅश डॅश असतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ते 10 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 10 ते 100 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3
5 ते 10 नॅनोमीटर, पर्याय क्रमांक 4 1 ते 10 नॅनोमीटर. बघा, दृश्य केंद्रकी हे जे दृश्य केंद्रिक आहे, दृश्य केंद्रिक पेशीचा आकार किती असतो तो आपल्याला बघायचा आहे. दृश्य केंद्रकी जे सजीव आहेत त्यांचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 18वा प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक बघायचा आहे. तर बघा, मी कोण यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्या 4 पर्यायाच्या आधारे आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला काय सांगतोय बघा, मी एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. मी एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. त्याच्यानंतर मी आदिकेंद्रकी आहे. मी आदिकेंद्रकी आहे. त्याच्यानंतर माझ्या पेशीत केंद्रक पटलयुक्त अंगके नसतात. माझ्या पेशीमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. अनुकूल परिस्थितीत माझी प्रचंड वेगाने वाढ. या ठिकाणी आपल्याला 4 पर्यायाच्या आधारे अचूक पर्याय निवडायचा आहे. हे जे 4 लक्षणे आपल्याला दिलेले आहेत, खालील कोणत्या जीवाणूची ती 4 लक्षणे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आदिजीव, विषाणू, कवक आणि जीवाणू. तर या ठिकाणी मी एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. मी आदिकेंद्रकी आहे. माझ्या पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. अनुकूल परिस्थितीत माझी प्रचंड वेगाने वाढ. तर या ठिकाणी जीवाणू हा पर्याय आपला अचूक पर्याय असेल. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आपण समोर जाऊया. बघा, प्रश्न क्रमांक 21वा आपल्याला बघायचा. 19वा आपल्याला प्रश्न बघायचा. खालीलपैकी कोणते विषाणू वनस्पतीवर हल्ला करतात? खालीलपैकी कोणते विषाणू वनस्पतीवर हल्ला करतात? पर्याय क्रमांक 1 ट्रिकोर्ना विषाणू, पर्याय क्रमांक 2 बॅक्टेरियोफाज, त्याच्यानंतरचा जो पर्याय क्रमांक 3 एड्स विषाणू, पर्याय क्रमांक 4 विल्ट विषाणू. तर बघा, खालीलपैकी कोणते विषाणू वनस्पतीवर हल्ला करतात? तर पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असेल, विल्ट विषाणू. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे 20वा प्रश्न आपल्याला बघायचा. बघा, खालील लक्षणे असणारा सजीव ओळखा. खालील लक्षणे आपल्याला बघायचे, त्याच्या आधारे आपल्याला तो कोणता सजीव आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. हे सजीव परपोषी असतात. हे सजीव परपोषी असतात. या सजीवांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. या सजीवांच्या पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात. त्याच्यानंतर हे सजीव मृतोपजीवी आहे, म्हणजे मृत अवशेषावर ते जगतात. हे सजीव दृश्य केंद्रके आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 4 लक्षणाच्या आधारे अचूक पर्याय निवडायचा आहे. आपल्याला काही जीवाणूंची नावे दिलेली आहेत. तो जीवाणू कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 अमिबा, पर्याय क्रमांक 2 युग्लिना, पर्याय क्रमांक 3 प्लास्मोडियम, पर्याय क्रमांक 4 भूछत्रे. तर बघा, या 4 लक्षणांच्या आधारे खाली दिलेला जो सजीव आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. हे सजीव परपोषी असतात. या सजीवांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. हे सजीव मृतोपजीवी नसतात. हे सजीव दृश्य केंद्रके असतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल, भूछत्रे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न संच बघितलोय. ते प्रत्येक संच इन डिटेल आपण बघितलोय आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण धड्याविषयी सखोल पद्धतीने माहिती घेतलोय आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही प्रश्न संच बघितले. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यावेळेस तो जो व्हिडिओ बघताय तर त्या व्हिडिओची नोट्स तुम्हाला लिहून काढायचे आणि या व्हिडिओला जर तुम्ही पहिली वेळेस बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.